22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात अयोध्याचे कलश सध्या आले आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या निवासस्थानी आज रोजी पूजन मंत्र उच्चाराद्वारे सहस्त्रनाम पारायण करण्यात आले आहे। स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्ष महास्वना अनादि निर्नवदाता विदाता धातुरुत्तमा रुद्र संवत्सरदक्ष विश्रामो विश्वदक्षिणः लक्ष्मीवानस्मितञ्जयः श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। भरपूर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यामध्ये इतिहासाचा साक्षीने आज 22 जानेवारीला जे राम मंदिर निर्माण होणार आहे, राम मंदिर निर्माण होऊन त्याच्यामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्याचा आशीर्वाद स्वरूप धान्याशय केलेलं अक्षता कलश आज या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्त विष्णू सहस्रनाम पारायण करून राम संकीर्तन भजन करून या ठिकाणी नगर संकीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करून मंगल अक्षता पूजन करण्यात आलेले आहे। सर्वांना आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी रामाच्या चरणी लोककल्याणार्थ विश्वशांती निमित्त प्रार्थना करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आलेली आहे। हा कार्यक्रम अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे व विश्व हिंदू परिषद श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पंतुलू निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे। अशी आध्यात्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी कलशाचं पूजन होत आहे। ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाने 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर जशी अयोध्या नगरी सजली होती, त्याच पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारी रोजी समस्त भारतवर्ष अयोध्या नगरीच्या त्यावेळेस जशी अयोध्या नगरी सजली होती त्या पद्धतीने या ठिकाणी सजणार आहे। आणि एक दीपोत्सव ज्या पद्धतीने आपण साजरा करतो दीपावली, त्याच पद्धतीने 22 जानेवारी रोजी आपली दिवाळी असणार आहे। तेथील मंत्र स्वरूपातून आलेल्या अक्षता या इथे आलेल्या आहेत। त्या अक्षता प्रत्येकाच्या घरोघरी आता ती अक्षता आपण वाटप करणार आहोत आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी यावं म्हणून तो अक्षता आपण प्रत्येकाच्या घरोघरी वाटप करणार आहोत। आणि त्या अपेक्षेने आपण सर्वांनी या आपल्याला जमेल तेव्हा आपण अयोध्येत यावं। वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतुलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धि करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र,
शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृहक्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास, जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.